दिवा पाहिजे होता. सारखी माझ्या पुरगीला टॉर्चर करत होती. 50 तोळ तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं. तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता. मस्त देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं. पोरग पाहिजे म्हणून पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना त्या नंदानं, नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पुरगीनं माझ्या लेकीला मारले किंवा तिने. न्याय दिला पाहिजे मला. माझ्या मुलगीला न्याय मिळाला पाहिजे. पैसे देऊन सगळं विकत तिनं घेतलंय सगळं. तिथं रिपोर्ट सुद्धा तिनं पैसे देऊन घेतलाय तसाच. आणि जर सांगते इकडं न्यायला नको मुळशी ना. माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे. तिनं माझ्या पुरगीला या 14-15 पुरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या. डोक्यात काय गाठलंय, गळा दाबला, या शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या. आणि तू कोण असे नाही त्याला पैसे सोनं देऊन त्यानं त्याला रिपोर्ट दाबायला लावलाय तिनं. त्याच्या आईनं, बहिणीनं, मेवण्याच्या पोरग्यानं आणि पुरगीनं लग्नाला रांडाड्या तिनं. पैसे तर घेतले तिथं, लय पैसे घेतले तिनं, वाटले ती आणि दाबलं. या पाहिजे टाकलं पाहिजे. माझी मारली. मुली ह्यात सर्व काही आहे. तिला टॉर्चर करून मारलं. चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला. तिच्या 2 पुरी असताना गावाकडे ठेवल्या आणि हे फक्त 4च घरात होती. मारलं हरामखोरांनी. लग्न होऊन किती वर्ष झाली? बाहेर निघाली, गाडी घेऊन पळून गेली. लग्न होऊन किती वर्ष झाली? लग्न होऊन 17 वर्ष झाली. 17 वर्ष तिला लय टॉर्चर केले. 50 तोळ कोण मागितलं तिला 50 तोळ आमच्या हवाली केले पाहिजे. त्यात तिनेला 14-15 मारणार आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे. अजिबात पाठवून देतो. 14 वर्षात आमच्याकडे येऊन देत नव्हती. गावाकडून आली तर आमच्या घरात पाऊल ठेवत नव्हती. तिला नातू पाहिजे होता. या मादरचं पाहिलं ऐकायला कशाला आलाय अशी पण ती मला शिव्या पण देत होते. चप्पल काय